नमस्कार, मी आशिष जाधव. लक्षवेधी चर्चेत तुमचं स्वागत आहे. निवडणुकांचा काळ आहे, प्रचार सभा सुरू आहे, मागं पुढं होतच. पण निवडणुकांमध्ये पैसा हा जोरात चालतो. एखाद्या उमेदवाराला 70 लाखापर्यंत निवडणूक खर्च दाखवता येतो. करता किती येतो हा ज्याचा त्याचा मामला आहे. त्यावर आपणही फारसं भाष्य करू शकत नाही, कारण तो जर का वाईटमध्ये असेल तर त्याची मोजदाद होईल किंवा ती माहिती आपल्याला काढता येईल. पण जर का काळा पैसा असेल तर तो आपल्याला नेमका किती आहे हेही सांगता येत नाही, किती खर्च झाला हेही कळत नाही. त्यामुळं वैयक्तिक कॅपॅसिटीमध्ये एखादा उमेदवार 70 लाखापर्यंतचा खर्च हा निवडणूक आयोगाकडे दाखवतो. पण जे राजकीय पक्ष आहेत, त्यातल्या त्यात जे राष्ट्रीय पक्ष आहेत, त्यांच्याकडं कोटीच्या कोटी जो निधी संकलित झालेला आहे वेगवेगळ्या माध्यमातून, म्हणजे आहेत, काही देणगीदार आहेत, त्यांनी पैसे दिले, बँकांच्या खात्यांमध्ये या राष्ट्रीय पक्षांच्या पैसा आहे. प्रादेशिक पक्ष सुद्धा काही मागे नाही आहेत. माहिती जी पुढे आलेली आहे ती खूप धक्कादायक आहे. बँक खात्यांमध्ये जी रक्कम असते ती सुद्धा कोटीच्या कोटी आहे. आता तर निवडणूक बॉन्ड्सच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून निधी यायला लागलेला आहे. त्यामध्ये बाजी मारली आहे ती सत्ताधारी भाजपनं. जवळपास 1001 कोटी रुपये हे भाजपकडे आहेत. इतके पैसे जर का राष्ट्रीय पक्षांकडे असतील तर मग या निवडणुकांमध्ये नेमका किती पैशांचा खेळ होत असेल याची कल्पना आपल्या सध्या आपण बघतो आहोत. म्हणजे त्याची कल्पना करवत नाही इतका पैसा असू शकतो. मग त्या पैशाचं वाटप कसं होतं, त्याचं वितरण कसं होतं, खर्च कसा होतो, नेमका कशासाठी केला जातो, हेही मुद्दे आहेत. पण आज जो चर्चेला विषय आहे तो असा आहे की एकीकडे निवडणूक बॉन्ड्स ज्या विषयीचा खटला सुप्रीम कोर्टात सुरू आहे, सुप्रीम कोर्टाने सुद्धा हा आक्षेप घेतलेला आहे की जर का देणगीदाराची ओळख पटत नसेल, जर का त्याची ओळख खरंच पटत नसेल तर मग काळा पैसा रोखायचा कसा. त्याही पलीकडे जाऊन जर का पक्षांना मोठे मोठे उद्योग, कॉर्पोरेट्स, उद्योजक पैसे देत असतील तर मग त्यांच्या हितसंबंधांचं काय, त्यांचे हितसंबंध जो पक्ष सत्ताधारी पक्ष असेल तो जर का जपत असेल तर मग त्याची अकाउंटेबिलिटी काय. अशा अनेक मुद्दे आहेत ज्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. त्याचबरोबर आज एक बातमी आलेली आहे की निवडणूक आयोगाकडे जी माहिती मार्च 2019 पर्यंत आहे, म्हणजे बँक खात्यांमध्ये राष्ट्रीय पक्षांच्या किती निधी आहे याविषयीची ती माहिती आहे. त्यामध्ये बसपाकडे सर्वाधिक बँकेत पैसे आहेत, त्यांच्या खात्यांमध्ये 8 खाती आहेत बसपाची. त्यामध्ये जवळपास बसपाकडे सर्वाधिक 670 कोटी रुपये आहेत. त्याचबरोबर समाजवादी पक्षाकडे 471 कोटी रुपये बँकेत आहेत, म्हणजे बँकेच्या खात्यामध्ये, ज्याला आपण व्हाईट मनी म्हणतो, म्हणजे अकाउंटेड मनी म्हणतो. काँग्रेसकडे 196 कोटी रुपये आहेत बँकेत. तेलुगू देशममध्ये 107 कोटी रुपये आहेत त्या खालोखाल. बिजू जनता दलाकडे 82 कोटी आहे. आणि दुसरी एक माहिती आलेली आहे ती आहे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स यांचा जो अहवाल आहे तो असं सांगतो की भाजपनं निवडणूक निधीत मोठी बाजी मारलेली आहे. म्हणजे काँग्रेसच्या तुलनेत भाजपला 12 पट जास्त निधी मिळालेला आहे. भाजपकडे 2017-18 या काळात 1034 कोटी रुपयांचा निधी गोळा झालेला आहे, म्हणजे तेवढा सध्या त्यांच्याकडे आहे. काँग्रेसकडे 26.7 कोटी रुपयांचा निधी आहे. भाजपकडे काँग्रेसपेक्षा 6 पट जास्त निधी आहे. भाजपच्या एकूण निधीमध्ये जे उद्योजक आहेत त्यांच्या देणग्यांचं प्रमाण हे 92% आहे. यावरच आज आपल्याला चर्चा करायची आहे की राजकीय पक्षांकडे इतका अमाप पैसा त्यांच्या बँक खात्यांमध्ये, त्यांच्याकडे निवडणूक बॉन्ड्सच्या माध्यमातून देणगीच्या रूपात असतील तर मग निवडणुकीत किती खर्च होतो, आणि निवडणुकीत जो खर्च होतो तो नेमका कशासाठी होतो. मत मागण्यासाठी होतो ठीक आहे, पण नेमका कसा होतो त्यावर चर्चा करायची आहे. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये धनराज वंजारी आहेत, माजी पोलीस अधिकारी, आणि महत्त्वाचं म्हणजे वर्ध्याला जो पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं त्यात ते उमेदवार होते, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते, ते आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत दुसरे उमेदवार आहेत जे नागपूरहून उभे होते, विदर्भ निर्माण महामंचचे ते उमेदवार होते, BRSPचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश माने.
त्यांच्याकडचंही मतदान पार पाडलेलं आहे, म्हणून तेही आज चर्चेला आलेले आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते रत्नाकर महाजन आहेत, तसंच आपल्यासोबत भाजपच्या ज्येष्ठ प्रवक्त्या डॉक्टर कांताना लावडे आहेत. थोड्याच वेळात आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते चेतन तुपे सुद्धा असणार आहेत. मी सुरुवातीलाच ॲडव्होकेट सुरेश माने यांच्याकडे जातो. मला या विषयातली क्लिष्टता त्यांच्याकडनं समजून घ्यायची आहे. उमेदवारीचा अनुभव त्यांना आलेला आहे, त्यामुळे निवडणूक खर्चावर अथॉरिटीने ते बोलू शकतात. त्याचबरोबर यातल्या ज्या कायदेशीर बाबी आहेत त्याही ते समजावून सांगू शकतात. सर, निवडणूक खर्च आम्हाला एवढंच माहिती आहे की एखादा उमेदवार त्याच्या कॅपॅसिटीमध्ये, पर्सनल कॅपॅसिटीमध्ये 70 लाखापर्यंतचा खर्च निवडणुकीत करू शकतो. उरलेला खर्च त्याचा पक्ष करतो. स्टार कॅम्पेनर्सचा सगळा खर्च पक्ष करतो. हे सगळं ठीक आहे, तरी सुद्धा ही निवडणूक खर्चिक आहे. आणि राष्ट्रीय पक्षाच्या अनुषंगाने जर का बोलायचं झालं तर किती खर्चिक आहे? आशिष, पहिल्यांदा निवडणुकीमधला पैशातला वापर आणि गैरवापर ही एक फार गंभीर बाब आहे, ज्याच्याविषयी इलेक्ट्रल रिफॉर्म म्हणून इलेक्शन कमिशननं वारंवार चर्चा केली, काही प्रपोजल दिले, परंतु ते प्रपोजल आजपर्यंत मटेरियलाइज झाले नाही. मध्ये दिनेश गोस्वामी नावाची एक कमिटी आली होती, त्यांनी स्टेट फंडिंगचा मुद्दा मांडला आणि हे सगळं थांबवता येईल का तो प्रयत्न केला, त्यालाही यश आलं नाही. आज आपण 2019 मध्ये बोलतोय. लोकसभेला 70 लाखाची मर्यादा आहे, परंतु जे धनदानगे उमेदवार आहेत, पक्ष आहेत, त्यांचे बहुतेक उमेदवार हे 70 लाख सोडा ते काही तर मला वाटतं 70 करोडपर्यंत जात असतील. मी प्रॅक्टिकली सांगतो, नागपूरमध्ये मी स्वतः उभा होतो. गडकरींचा फंड तो नक्कीच 70 लाखाच्या खाली नाही. मी त्याला निवडणुकीत नंतर आव्हान देईन, तो भाग वेगळा, परंतु 70 लाखाची मर्यादा कोणीही पाळत नाही आणि निवडणूक आयोग हा याच्यामध्ये हतबल असतो. जे गोरगरीब उमेदवार आहेत त्याला 70 लाख सोडा, 17 लाख त्यांनी खर्च केला तरी तो खूप झाला. पण ज्यांच्याकडे पैसे आहेत ते अमाप पैशाचा वापर करतात, गैरवापर करतात. जाहिराती जरी तुम्ही पाहिल्या, जाहिराती तर एकूण उत्पन्नाची जी काही साधनं असतात आणि जेवढं वार्षिक उत्पन्न त्या उमेदवाराचं असतं त्याच्यापेक्षा डबल टिबल पटीनं जाहिराती वर्तमानपत्रात असतात. आणि शेवटच्या 3 दिवसातल्या जाहिराती मराठी, हिंदी, इंग्रजी सगळ्या पेपरमधल्या गृहीत धरल्या तर तोच खर्च एवढा अवाढव्य असतो की तो 70 लाखाच्या कक्षेत बसणं शक्य नाही. या एक गोष्टी झाल्यावर दुसरी गोष्ट आहे की वोरा कमिशनचा एक रिपोर्ट आला आणि त्या वोरा कमिशन रिपोर्टनं खूप वर्षापूर्वी मनी आणि माफिया म्हणजे क्रिमिनॅलिटी, काळा पैसा आणि गुन्हेगारी आणि राजकारण याचं नेक्सस त्याला परिपूर्ण इस्टॅब्लिश केलं. आणि तरी देखील काही फारशा आपण सुधारणा झाल्या नाही. थोड्याफार सुधारणा झाल्या की निवडणुकीचा फॉर्म भरताना इन्कम डिक्लेअर करा वगैरे वगैरे, पण ते फारसं काही इफेक्टिव्ह नाही. आता जो महत्त्वाचा मुद्दा आहे की 2 जानेवारी 2018ला भाजप सरकारने एक अध्यादेश काढला आणि त्या अध्यादेशानुसार इलेक्ट्रल बॉन्ड नावाची पॉलिसी अस्तित्वात आणली. आता ते इलेक्ट्रल बॉन्ड हे बँकाच्या मार्फत कुणीतरी खरेदीदार करेल आणि ते खरेदी केलेले बॉन्ड 15 दिवसाच्या आतमध्ये त्या राजकीय पक्षाला चेक किंवा धनादेश किंवा डीडी म्हणतो त्या स्वरूपात ते देईल. आता हा अध्यादेश आणण्याचं कारण काय होतं बीजेपी सरकारला? कारण एवढी काही घाई नव्हती. त्याच्याविषयी सविस्तर चर्चा पार्लमेंटमध्ये करून तुम्हाला त्याच्यावरती निर्णय घेता आला असता. पण 2 जानेवारीला 2018ला हा अध्यादेश बीजेपी सरकारने आणला. आता हा अध्यादेश आणण्यापूर्वी बीजेपी सरकारचे फायनान्स मिनिस्टर जेटली यांनी 3-4 कायद्यामध्ये बदल केला. एक कंपनी कायद्यामध्ये बदल केला, दुसरा बँकिंग कायद्यामध्ये बदल केला आणि तिसरा पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट म्हणजे जनप्रतिनिधी कायदा याच्यामध्ये बदल केला. आणि या 3 कायद्यामध्ये बदल करून जे कॉर्पोरेट आहेत, उद्योगपती आहेत, त्यांना भरमसाठ देणग्या देण्याचा मार्ग रिकामा करण्यात आला, मार्ग खुला करण्यात आला. याच्यामध्ये आणखीन एक बदल करण्यात आला की 20,000 पेक्षा जास्त देणगीदार जे मोठे असतील, ज्यांनी हे बॉन्ड खरेदी केलेले असतील, त्यांची नावं बँकेनं डिक्लेअर करायची नाहीत, कुणाला सांगायची नाहीत, ती सिक्रेट ठेवायची.
म्हणजे पूर्वी रिझर्व्ह बँक म्हणायची की बँक डिफॉल्टरची यादी सिक्रेट ठेवा, आता डोनरची यादी सुद्धा सिक्रेट ठेवा. आणि हाच नेमका प्रश्न घेऊन आता सुप्रीम कोर्टामध्ये एका बाजूला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि दुसऱ्या बाजूला केंद्र सरकार याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये द्वंद्व सुरू झालेला आहे. आणि अशा वेळेला भारतीय जनता पार्टीचं 2017 आणि 18चं एकूण उत्पन्न हे 1034 कोटीचं आहे आणि या 1034 कोटीपैकी 554 कोटी हे कुठून आलेत हे कुणालाही माहीत होत नाही. त्याचे सोर्सेस आहेत ते रिव्हील होत नाहीत, त्याचे देणगीदार कोण आहेत हे रिव्हील होत नाहीत. म्हणजे 2017 ते 18 एका आर्थिक वर्षामध्ये बीजेपीला 1034 कोटी मिळाले, त्यातले 554 कोटी कुठून आले? मग ते पाकिस्तानातून आले की अमेरिकेतून आले की आणखी कुठल्या गुन्हेगारातून आले याची सोर्सेस रिव्हील करणं हे नवीन कायद्यानुसार यांच्यावरती यांनी एक्झम्प्ट केलं. आता दुसरा मुद्दा, इलेक्ट्रल बॉन्ड 2017 आणि 18 या एकाच वर्षामध्ये 220 कोटीचे विकले गेले. ते 220 कोटीचे विकले गेले, त्यातले 210 कोटीचे इलेक्ट्रल बॉन्ड एकट्या बीजेपीला मिळालेले आहेत. म्हणजे 95% ते निवडणुकीचे रोखे एकट्या भारतीय जनता पार्टीला मिळाले. मग त्या देणगीदारांची नावं सांगण्याचं बंधन नाही. मध्ये आपण पाहिलं की ICIच्या चेअरमन चंदा कोचर आणि दूध प्रकरण किंवा आता जे राफेल प्रकरण गाजतंय आणि 34,000 कोटी कुठून कसे आले तर त्याची काय आकडेवारी बीजेपी ही देऊ शकत नाही. एकूणच काय तर निवडणुकीतला काळा पैसा रूट आउट करण्यामध्ये केंद्रातील सरकार, इलेक्शन कमिशन आणि कायद्याचा गैरवापर करणारी सत्ताधार मंडळी ही त्याला सर्वस्वी जबाबदार असल्यामुळं आजही जो इलेक्ट्रल रिफॉर्म्स असोसिएशन फॉर इलेक्ट्रल रिफॉर्म याचा जो अहवाल आलाय त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी काय माहीत होतात. काही लोक PIL घेऊन सुप्रीम कोर्टात जात आहेत म्हणून या गोष्टी माहीत होत आहेत. अन्यथा या गोष्टीची सुतराम चर्चा सुद्धा मीडियामध्ये झाली नसती आणि लोकांच्या कानावरती गेले नसतं. म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यावेसे वाटतात की तुम्ही याच्यावरती आज चर्चा करताय. पण हा ब्लॅक मनी बीजेपीला या वर्षामध्ये प्रचंड प्रमाणात मिळाला. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेणार आहोत. निवडणुकांचा काळ आहे, कमर्शियल कंपल्शन आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय पुण्याला. आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते रत्नाकर महाजन आहेत. रत्नाकर महाजन, या आधी सुद्धा राजकीय पक्षांना पैसा गोळा करता येत होता, गोळा केले जात होते, पण इलेक्ट्रल बॉन्ड्स किंवा निवडणूक बॉन्ड्सची जी भानगड अरुण जेटलींनी किंवा मोदी सरकारनं आणली त्यावरती काँग्रेसनं असा जुजबी विरोध केला, पण फार विरोध काँग्रेस करू शकली नाही. उलट सुप्रीम कोर्टानं एके ठिकाणी ताशेरे ओढताना असं म्हटलेलं आहे, जर का देणगीदाराची ओळख पटत नसेल आणि त्यामध्ये निवडणूक आयोगही असं म्हणतं की त्यामध्ये कॉर्पोरेट्स असतील, ते देशी विदेशी दोन्ही असतील, तर अशा वेळी तुम्ही लोकशाहीचा जो मूळ हेतू आहे त्यालाही धक्का लागतोय आणि काळा पैसा सुद्धा रोखता येणार असं वाटत नाहीये. काँग्रेसनं मात्र या मुद्द्याला घेऊन फारसं काही असं जन आंदोलन किंवा प्रचार सभांमधून आरोप करणं असं केलं नाही. उलट काँग्रेस सुद्धा टाळाटाळ करत आली आहे. नाही, हा आक्षेप काय बरोबर नाही. त्याचं कारण असं की 2017-18च्या पण आधीच्या एका अर्थसंकल्पीय भाषणामध्ये आपल्या अर्थमंत्र्यांनी इलेक्शन बॉन्ड्सचा उल्लेख केलेला होता. जरी 2 जानेवारी 2018ला प्रत्यक्ष ऑर्डिनन्स काढून या योजनेची सुरुवात झाली असली तरी त्याची घोषणा मात्र 1 वर्ष आधीच्या अर्थसंकल्पीय भाषणात केली होती. त्याच वेळेला काँग्रेसने आपला विरोध संसदेत आणि संसदेबाहेर सुद्धा नोंदवला होता. इलेक्शन बॉन्ड किंवा इलेक्टोरल बॉन्ड ही अशी काही अफलातून स्कीम आहे की ज्यातून कुणालाच काहीच समजणार नाही आणि सत्ताधारी पक्षाला मात्र त्याचा पदोपदी फायदा होईल अशा प्रकारची ही स्कीम असल्यामुळं काँग्रेसने याला सुरुवातीपासून विरोधच केला होता.
काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील नेते खरगे यांचं त्यावेळेचं भाषण आपण काढून पाहिलं तर आपल्याला हे लक्षात येईल. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य सदस्यांनीही अर्थसंकल्पीय चर्चेच्या दरम्यान याला विरोध केलेला होता. काँग्रेसचं सरकार असताना कंपनी लॉमध्ये आवश्यक ते बदल करून कंपन्यांना होणाऱ्या उत्पन्नापैकी ठराविक टक्क्यांपर्यंत राजकीय पक्षांना देणगी देता येईल अशी सरळ, शुद्ध, स्वच्छ, स्पष्ट अशी तरतूद होती. त्यामुळं निवडणुकीमधले अनकाउंटेड मनीला पायबंद घालायला तात्पुरता का होईना आळा बसलेला होता. आता मुद्दा असा आहे की या देणगी बाहेर, म्हणजे या अधिकृतपणे देणग्यांच्या बाहेर जो पैसा निवडणुकांमध्ये खर्च होतो तो येतो कुठून, तर त्याची काळजी निवडणूक आयोग घेतो. आपल्याला जर आठवत असेल तर या निवडणुकांच्या दरम्यान एकूण 1900 कोटी रुपये इतकी रोकड पकडलेली आहे निवडणूक आयोगानं. आता ही जी पकडलेली रक्कम आहे तिचं पुढे काय होतं, ती कुठून आली, काय आली, कशी आली. म्हणजे आता अगदी नोटबंदीनंतर सुद्धा सांगलीचे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या गाडीतनं 2400 कोटी रुपये जप्त केले होते. त्याचं काहीतरी हशप करून ते संपून टाकलं. अशा अनेक आहेत. नोटबंदीच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षानं ठिकठिकाणी मोक्याच्या शहरांमध्ये जमीन खरेदी करून आपलं कार्यालय उभं करण्याची सोय करून ठेवली. दिल्लीमध्ये 7 मजली आलिशान राजवाडा उभा केला ऑफिसच्या नावानं. काँग्रेस इतक्या दिवस सत्तेत आहे पण काँग्रेसचं ऑफिस सुद्धा सध्या भाड्याच्या सरकारी बंगल्यामध्ये आहे. ती काही काँग्रेसची स्वतःच्या मालकीची जागा नव्हे. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये निवडणुकांच्या काळामध्ये होणाऱ्या अनकाउंटेड पैशाच्या संबंधी जर कारगर उपाययोजना करायची असेल तर सर्व राजकीय पक्ष, निवडणूक आयोग आणि स्वयंसेवी, या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी मिळून यावर काहीतरी इलाज काढला पाहिजे. म्हणजे पैशांची सोय किती झाली पाहिजे, सवय लोकांना किती आपण घातली आहे राजकीय पक्षांनी. एका वस्तीमध्ये एक पक्षाचा कार्यकर्ता प्रचार करायला गेला आणि तो प्रामाणिकपणे असं म्हणाला की हे बघा, आमच्याकडे काही पैसे विषय नाहीत, आम्ही काम करणारे लोक आहोत आणि प्रामाणिकपणे आम्ही तुमचे सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू, पण पैसे काय आम्हाला देता येणार नाहीत. एक वृद्ध महिला ताबडतोब म्हणली, मग कशाला उभं राहिलाय निवडणुकीला. ही जर आजच्या एकूण राजकीय सामाजिक परिस्थितीची अवस्था असेल तर हा प्रश्न किती भयानक आहे आणि किती भयंकर आहे हे आपल्या लक्षात येईल. भारतीय जनता पक्षानं आणलेल्या निवडणूक बॉन्डचा, इलेक्टोरल बॉन्डचा अपारदर्शकता हा सर्वात महत्वाचा गुण आहे. म्हणजे हे कुणी दिले पैसे याचं नावच जाहीर करायचं नाही, या उद्देशातच खोट आहे आणि या उद्देशातच हे लपवण्याचा अप्रामाणिक हेतू आहे. एवढं साधं जर आपल्याला मान्य नसेल तर सचोटी, प्रामाणिकपणा, नैतिकता यासारख्या गप्पा कशाला माराव्यात. म्हणून सर्व राजकीय पक्षांनी मिळून, म्हणजे मगाशी दिनेश गोस्वामी कमिटीचा उल्लेख झाला, त्याच्या आधी तारकुंडे कमिटी होती. जयप्रकाश नारायण यांनी त्या तारकुंडे कमिटीची नियुक्ती केली होती. त्यांनीही इलेक्टोरल रिफॉर्म्स बद्दल काही सुचवलेलं आहे. निवडणूक आयोगानं स्वतःहून काही सुचवलेलं आहे. या सगळ्यांचा एकत्रित विचार करून जर आपण उपाय योजले तर ह्या प्रश्नाला सामोरं जाणं आणि ह्या निवडणुकीच्या व्यवहारातल्या अनअकाउंटेड मनीचा वापर समूळ उच्चाटन करणं शक्य आहे, परंतु तेथे इच्छा हवी. ठीक आहे. आपल्यासोबत कांता नलावडे आहेत, भाजपच्या ज्येष्ठ प्रवक्ता आहेत. कांताताई, इलेक्ट्रॉल बॉन्ड्स किंवा निवडणूक बॉन्ड्सला घेऊनच सध्या सुप्रीम कोर्टात खटला चाललेला आहे. सुप्रीम कोर्टानं सर्व राजकीय पक्षांना सांगितलं की जो काही निधी संकलित होईल, म्हणजे गोळा होईल या निवडणूक बॉन्ड्सच्या माध्यमातून, त्याची माहिती तुम्ही निवडणूक आयोगाकडे 30 मे पर्यंत द्या. म्हणजे 15 मे पर्यंत जो काही निधी गोळा होईल त्याची. आता निवडणूक बॉन्ड सुरूच राहणार आहेत. सुप्रीम कोर्टाने काही त्याला स्थगिती दिलेली नाही. पण तरी सुद्धा जसं आता रत्नाकर महाजन म्हणाले की देणगीदाराचं नावच बाहेर येत नसेल, त्याची ओळखच पटत नसेल, त्याचं नाव सार्वजनिक करण्याचा अधिकारच नसेल, तर मग यामध्ये काळा पैसा येईल याचा विचार जे अर्थनीतीचे मोदी सरकारचे चाणक्य आहेत
अरुण जेटली यांनी केला नाही का किंवा भाजपनं केला नाही का? आशिषजी, मुळातच तुम्ही जे आता म्हणतायत की इलेक्ट्रॉल बॉन्ड जो आणलेला आहे म्हणजे 2017 आणि त्याच्या माध्यमातून म्हणजे जो निनावी निधी देता येऊ शकतो म्हणजे ते बॉन्ड विकत घ्यावे लागतात. आता एक लक्षात घ्या, काळ्या पैशाने काही हे बॉन्ड विकत घेता येत नाहीत, नंबर 1. आणि जर का काळ्या पैशाने हे बॉन्ड विकत घेता येत नाहीत, बँकेतल्या अकाउंट मधूनच आणि ते स्टेशनरी करायचे असतात, तर इथे काळ्या पैशाचा प्रश्न येत नाही, नंबर 1. नंबर 2, आता तुम्ही सांगितली माहिती की याच्यातून आतापर्यंत 220 कोटी रुपये म्हणजे आलेले आहेत या बॉन्ड मधून आणि त्याच्यापैकी 210 कोटी भारतीय जनता पार्टीला मिळाले. मग आता राहिलेले 210 कोटी त्याच्यामध्ये काँग्रेस नाही येता, इतर पक्ष नाही येत का? आणि रत्नाकर महाजन मोठ्या अगदी फार आपण प्रामाणिक आणि पारदर्शी आणि सत्यवादी आमचा पक्ष म्हणजे आपल्यासारखं ज्या पद्धतीने ते बोलत होते की म्हणजे यांच्याकडे एक ती महिलेचं उदाहरण सांगितलं. तुमच्या काळातलं ते असेल, तुम्ही तुमच्या काळापासून सुरुवात झाली लोकांना म्हणजे वस्तू वाटप किंवा आम्ही स्वतः डोळ्याने पाहिलेलं, आम्ही आता सत्तेत आलो आणि आपल्याला ही झाले की आता 5 वर्ष पुढची निवडणूक आहे. नाही का ना, म्हणजे त्यांचा राष्ट्रीय पक्ष आहे, आमचा राष्ट्रीय पक्ष आहे आणि म्हणजे कुठल्याही पक्षाला आपण जर पाहिलं तर निवडणुकीच्या प्रचारापासून संघटनेची जी यंत्रणा म्हणजे राबवत असते त्याच्यासाठी निधी हा लागतोच ना. आमच्याकडे भारतीय जनता पार्टीकडे आजीवन सहयोग निधी म्हणजे हा जनसंघापासून म्हणजे चालत आलेला आहे. मग त्याच्यामध्ये आम्ही 10,000 ते 10 कोटीपर्यंत सुद्धा म्हणजे आजीवन सहयोग निधी हा म्हणजे मला असं वाटतं की मी ह्या पक्षाचं म्हणजे आजीवन सदस्य आहे तर मी एवढा हा आजीवन सहयोग निधी त्याला देणार, तो पैसा आमच्याकडे म्हणजे कलेक्ट होऊ शकतो. आता मुळातच म्हणजे आपण पाहिलं 2 वर्षापूर्वी 2,000च्या वर जी रक्कम आपल्याला दिली जाणार आहे तर ती म्हणजे आता 20,000 केलेली आहे, त्या आधी 2,000ची ती मर्यादा होती. आणि यामध्ये मुळात प्रत्येक उमेदवाराला 70 लाखापर्यंत खर्च करण्याची मुभा असते, परंतु त्याच्या पलीकडे आता सर्वांनी सांगितलं खरं म्हणजे सभा असतात म्हणजे जे स्टार प्रचारक येतात म्हणजे त्यांच्या सभेसाठी खर्च देत असतो किंवा जाहिराती असतात. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की ज्या दिवशी इलेक्शन असतं त्याच्यामध्ये मध्ये इलेक्शन ड्युटीवर जे असणारे एजंट असतात म्हणजे पोलिंग एजंट विषय सोडून चर्चा चालू आहे. नाही अजिबात नाही. रत्नाकर महाजन तुम्ही विषय सोडून बोलत होता, मी विषय धरूनच बोलते. तुम्ही जरी अनुभवी असला श्रेष्ठ ज्येष्ठ असला तरी आम्हाला सुद्धा काही कमी अनुभव नाहीये. नाही भरपूर आहे. नाही असं नाही, पण त्यांनी आता टोकू नये ना. बोला ताई बोला. त्यांच्या पक्षात सुद्धा हा खर्च येतोच ना, म्हणजे आमचाच पक्ष करतो असं नाही, प्रत्येक पक्षाला सगळेच घेतात. परंतु भाजपला 1,034 कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे जो काँग्रेसपेक्षा 6 पट जास्त आहे. हो आहे ना, बरोबर आहे. परंतु याच्या मागचा जर काळ आणि सत्ताधारी पक्ष आहे, बरोबर आहे. हो बरोबर आहे, सत्ताधारी पक्षाकडेच हा निधी जास्त 554 कोटी नाही 554 कोटी त्याचे सोर्सेस नाहीत. हो ताई 554 कोटीचे सोर्सेसच नाहीयेत. तो कुठून आलाय म्हणजे तो अनअकाउंटेड मनी आहे. नाही असं हे सांगतायत म्हणजे हे निराधार वक्तव्य आहे त्यांचं. पण आपल्यालाही कल्पना आहे की जो सत्ताधारी पक्ष असतो त्या सत्ताधारी पक्षाकडे म्हणजे कांताताई हे काही राजकीय स्टेटमेंट नाही. आपण हे आर्थिक मामल्याची चर्चा करतोय, राजकारणाची नाही. त्यामुळे मी जबाबदारपणे बोलतोय, पुराव्याच्या आधारे बोलतोय. तुमच्याकडे पुरावे असतील तर काउंटर करा, पुरावे नसतील तर बिलकुल काउंटर करण्याच्या भानगडीत पडू नका. नाही माणूसाहेब, तुम्ही सुद्धा तुमच्याकडे पुरावा जर आहे ना तर तो आधी इथे बोला आणि मग त्याच्या आधारावर बोला, मग मी माझं वक्तव्य मागे. ठीक आहे असं नाहीये. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर मी धनराज वंजारी यांच्याकडे जाणार आहे आणि मी त्यांना हे विचारणार आहे की एखाद्या उमेदवाराला 70 लाखापर्यंतचा खर्च दाखवता येतो, पण राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार असतील त्यांचा खर्च हा अवाढव्य दिसतो. म्हणजे निवडणुकांच्या प्रचारामध्ये खर्च तुम्हाला दिसतो. या माझ्या मताशी जितके म्हणून प्रेक्षक हा कार्यक्रम सध्या बघत असतील ते नक्कीच सहमत असतील की खर्च दिसतो. मग तो वेगवेगळ्या माध्यमातून दिसतो. उमेदवाराचा खर्च दिसतो, पक्षाचा खर्च दिसतो, पक्षाच्या स्टार कॅम्पेनर्सचा खर्च दिसतो, सभांचा खर्च दिसतो, कार्यकर्त्यांचा पण खर्च दिसतो. तो हा जो खर्च दिसतो यावरती निवडणूक आयोग खरंच अंकुश घालतं का? तसा अंकुश असतो का? आणि अकाउंटेबिलिटी आपण जे म्हणतो हे स्टुडिओज ठीक आहे, पण बाहेर तशी राहते का?
याविषयी मी त्यांना बोलतं करणार आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत धनराज वंजारी आहेत, जे वर्ध्यावरनं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते. तिकडे मतदान पार पडलंय, आज आपल्या स्टुडिओत आहेत. सर, ही जी निवडणूक असते लोकसभेची घ्या, 70 लाख हा वैयक्तिक खर्च आहे त्या उमेदवाराच्या, त्याच्या पलीकडच्या खर्चाची निवडणूक आहे. तुम्ही कसं बघता आणि तुम्ही काय बघितलं, आणि मी अकाउंटेबिलिटी जे म्हणतोय ती कुठे आहे? नाही, या ठिकाणी कसं आहे की तळ्याच्या काठावर उभं राहून पाण्याबद्दल भाष्य करण्यापेक्षा तळ्यात उतरून बघावं या उद्देशाने मी जेव्हा या ऑब्झर्व केलं वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये आणि बघितलं, सोसलं आणि काही अंशी भोगलं सुद्धा. आणि हा जो प्रश्न आहे तुझा की वैयक्तिक उमेदवार आणि त्याचा पक्ष याचा जो खर्च असतो तो इतका अवाढव्य असतो. जे एस्टॅब्लिश पक्ष आहे ते वारे माफ सगळं हे करत असतात. स्टिंग ऑपरेशन मध्यंतरी आमच्या मतदारसंघामध्ये एका उमेदवाराचं झालं. मी त्याच्यावर हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे आणि निवडणूक आयोगालाही त्याच्यामध्ये 100 प्रश्न मी उपस्थित केले, त्याची उत्तरं त्यांना द्यावी लागेल. पण त्याशिवाय माझ्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा आणि लोकशाहीला घातक असे 2 प्रमुख मुद्दे मला इथं मांडायचे. पहिला असा की जेव्हा तुम्ही 70 लाख ही लिमिट देता, म्हणजे त्या माणसाचं सायकोलॉजिकल कॉन्स्टिट्यूशन असं आहे की 70 लाख कमीत कमी एखाद्याकडे असतील किंवा कमाल मर्यादा त्याची 70 लाख खर्च करण्याची असेल तर त्यांनी निवडणुकीमध्ये यावं. आता एखादा प्राध्यापक असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, त्याला विशेष बुद्धिजीवी म्हणू आपण असा असेल, अशा माणसाची खरंच ऐपत आहे का निवडणुकीमध्ये येण्याची? म्हणजे सोशल सायकोसिस, समाजाच्या मानसिकतेवर तुम्ही असा एक परिणाम निर्माण केलेला आहे की तुमच्याकडे 70 लाख किंवा करोडभर रुपये असतील तरच तुम्ही इकडे यायचं, नाही तर यायचं नाही. याची दुसरी बाजू जशी काही लोकांनी सांगितली त्याचा अर्थ असा आहे की हे मी जेव्हा भोगलं, जेव्हा कार्यकर्ते आणि काही लोक उसळून आले की आम्ही तुमचं काम करतोय, आम्हाला हे सगळं पाहिजे, पैसे कुठे आहे, गाड्या कुठे आहे, मी म्हटलं बाबा माझ्याकडे सगळं नाही आहे. तर कार्यकर्त्यांची मजल अंगावर हात उचलण्यापर्यंत गेली. शिवेगाळ तर सोडा, अश्लील शब्दामध्ये शिवेगाळ करून ते मला म्हणाले की कशासाठी उमेदवार म्हणून उभा राहिलास. आणि तेव्हा मला फक्त एवढंच की माझी चूक झाली बाबा, मी यावेळी उमेदवार म्हणून उभा राहिलो पण माझ्याकडे पैसे नाही, अशी विनवणी करण्यापर्यंत गेली. या दोन्ही परिणामांचा, दोन्ही पॅरामीटर्सचा विचार केला तर नकळत आमची लोकशाही ही भांडवलशाही धनदांडग्याच्या पायाखाली चेपल्या गेलेली आहे. हे कुठल्याही सुज्ञ मनाला मान्य करावं लागेल. प्रश्न राहिला या गडगंज पैशाचा आणि बाहेरून हा पैसा येतो, त्या पैशाचं करायचं काय, हा पैसा जातो कुठून आणि येतो कुठून. एक महत्वाचं सांगतो, पोलीस अधिकारी होतो म्हणून जरा संशयाने बघायची एक सवय लागलेली आहे म्हणून सांगतो आणि इन्व्हेस्टिगेटिव्ह ब्रेन आहे म्हणून सांगतो की जानेवारी 2018 ही तारीख हा अध्यादेश काढण्यासाठी निवडली का गेली. तर तुम्हाला सरळ सोट सर्वसाधारण माणसाच्या दृष्टीने असं दिसेल की त्याच्या आधी चोक्सी, मल्ल्या, मोदी हे सगळे पैसे घेऊन निघून गेले होते. यांनी जो पैसा नेला त्याचं लॉजिंग कुठे झालेलं आहे ते आजपर्यंत कुठलीही तपास यंत्रणा त्याच्याबद्दल बोलत नाही. या अध्यादेशामध्ये एक सवलत अजून आहे की फॉरेन कंपनी सुद्धा तुम्हाला अशा प्रकारच्या बॉन्डच्या स्वरूपाने देऊ शकते. हा पैसा लॉज कुठे झाला? हा फक्त बीजेपीच्याच काळातला आहे अशातला भाग नाही, तर याच्या आधी सुद्धा जो पैसा गेला, ललित मोदी पासूनच्या त्या बाकी सगळ्या लोकांचा जो पैसा गेला, 4G स्पेक्ट्रम म्हणा किंवा कोळसा खान घोटाळा म्हणा, तुम्ही रिकव्हरी केली आहे का आजपर्यंत? जुजबी पद्धतीनं चौकशा इकॉनॉमिक घोटाळ्याच्या करायच्या, 2-4 लोकांना पकडायचं, पेपरबाजी करायची, सुप्रीम कोर्टापर्यंत ताणत अखंड काळ त्याच्यामध्ये काढून टाकायचा आणि शेवटी गाजर जनतेच्या हाती द्यायचं. हे आळीपाळीनं काँग्रेस आणि बीजेपी करत आलेले आहे. त्याची पाप आम्ही सर्वसाधारण जनता या देशातली, ज्याला लोकशाही मूल्यांची थोडी तरी आव आहे, अशी लोक भोगत आलेलो आहोत. हे याचं विदारक सत्यदर्शी चित्र आहे. ठीक आहे, मी शेवटी चेतन तुपे यांच्याकडे जातो. चेतन तुपे, राष्ट्रीय पक्ष, तुमचा सुद्धा राष्ट्रीय पक्ष आहे आणि म्हणूनच कदाचित गुजरातमध्ये तुम्ही काँग्रेस बरोबर आघाडी केलेली नाही, कारण शेवटी राष्ट्रीय स्तरावरची मतच ही राष्ट्रीय पक्ष म्हणून कायम ठेवायला ते विरोध
कामात येतात. मी त्या अर्थानं तुम्हाला विचारतो की हा जो निवडणूक खर्च आहे इतका वारेमाप खर्च होतोय, म्हणजे आता काहींना असाही प्रश्न पडतो की राज ठाकरे त्यांच्या सभा होत आहेत पण त्यांचा उमेदवार उभा नाही, त्यामुळे ते काय खर्च करतात, कसा करतात हे तर शोधणं गरजेचं आहे ना. पण निवडणूक आयोगाच्या चौकटीत त्यांच्या सभा येतात नाही येत हा भाग वेगळा. पण एक राष्ट्रीय पक्ष म्हणून, त्यातल्या त्यात शरद पवारांचा पक्ष म्हणून तुमचेही उमेदवार आज रिंगणात आहेत, तिथं सुद्धा वारेमाप खर्च होत चाललेला आहे. पक्षाची काही तर यंत्रणा असेल की खर्चावर मर्यादा ठेवण्याची. राष्ट्रीय पक्षाची स्वतःची एक यंत्रणा असते निवडणूक खर्चावर मर्यादा ठेवण्याची, किंवा निवडणूक खर्च जो आहे तो नीट व्हावा, पैसे नीट पोचते व्हावेत यासाठी यंत्रणा असते. हा चेतन, तुम्ही आवाज येतोय का? नाही, आपण पैशांचं मॅनेजमेंट कसं करतं एखादा पक्ष? गेला होता आपला आशिष. थोडा आवाज ब्रेक झाला होता पण हा. आता- हा मी येतोय सर शेवटी. हा. बोल बोल. हा बोला. या विषयामध्ये हम्म. सर्वच पक्ष आपापल्या जी काही उमेदवाराच्या घालून दिलेल्या मर्यादा असतात त्या मर्यादा सांभाळण्याचा, त्याच्यामध्येच खर्च करण्याचा आणि उमेदवाराला एक ठराविक रक्कम खर्च करा आणि उरलेली राष्ट्रीय पक्षाच्या साठी रिझर्व्ह ठेवा, अशा पद्धतीचा सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देतो आणि आम्ही त्या पाळतो. बाकीचे पक्ष कशा पद्धतीने काम करतात ह्याच्यावर मी भाष्य करू शकत नाही, पण माझ्या पक्षामध्ये 70 लाखाची जी मर्यादा आहे त्याच्यामध्ये उमेदवारांनी स्वतः किती खर्च करायचा आणि स्टार प्रचारक असतील आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील याचा पक्षासाठी किती राखून ठेवायचं त्याच्यासाठीचं लिमिट हे आम्ही सांगत असतो. परंतु बाकीच्या कदाचित पक्षामध्ये हा विचार केला जात नाही, कारण त्यांच्याकडे निधीच इतका वारेमाप येतोय आणि तो सुद्धा सूत्र नसलेला, त्याचा ट्रेस न लागलेला निधी येतोय, त्यामुळे त्यांना या गोष्टीची कदाचित काळजी वाटत नसावी. कारण माझ्याकडे जी आकडेवारी आहे ती असं सांगते की 1000 पासून 1 कोटी पर्यंत हे निवडणुकीचे बॉन्ड किंवा इलेक्ट्रॉल बॉन्ड काढायची परवानगी दिली आहे. आणि आपण सहज नजर जर टाकली तर आपल्याला असं दिसेल की सर्वसामान्य माणूस इलेक्शनचा निधी देतो, आमच्या पक्षाला सर्वसामान्य माणूस देतो, परंतु 1000चे इलेक्ट्रॉल बॉन्ड हे फक्त 24 लोकांनी घेतलेत, फक्त 24. 10,000चे बॉन्ड फक्त 12 लोकांनी घेतले, 1 लाखाचे बॉन्ड 318 लोकांनी घेतले, तर 10 लाखाचे बॉन्ड हे 1459 लोकांनी घेतले. आणि सर्वांना आश्चर्य वाटेल की 1 कोटीचे जे बॉन्ड आहेत, सर्वात वरचा जो टप्पा आहे ते बॉन्ड घेतले 1258 लोकांनी. म्हणजे 1258 कोटी रुपये हे अशा लोकांनी घेतलेत की ज्यांच्याकडे 1 कोटीचा बॉन्ड परचेस करायची ताकद आहे. 1000 रुपये सामान्य माणूस करू शकतो, पण ते फक्त 24च घेतले गेलेले. मग याचा आणि याच्यातलेच हे 1258 मधले 1100 कोटी एका राष्ट्रीय पक्षाला जात आहे आणि त्यातले सुद्धा 500-550 कोटी रुपयाचे दाते हे आपल्याला कळत नाहीये. याच्यातच सगळी पारदर्शकता आपल्याला दिसून येते. दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टाने याच्यावर नाराजी व्यक्त केली आहे की जर तुम्ही बॉन्डच काढायची परवानगी दिली होती तर ती नावं का समजली जात नाहीत किंवा नावं गुप्त ठेवायचे कारणच काय. आमचं सरळ म्हणणं आहे की जर 1258 कोटी रुपये जर लोकांनी, जसं आमच्या भाजपच्या प्रवक्त्या सांगतात, बँकेच्या खात्यातून घेतले तर त्यांची नावं गुप्त का ठेवली जात आहेत. ती उघड करणं जनतेसमोर येऊ द्या, देशासमोर येऊ द्या की हे 1258 कोटी रुपयाचे डोनर कोण आहेत. हे काही सामान्य माणसं नसणार ना, 1 कोटी रुपयाची देणगी देणारा माणूस. आणि मला असं वाटतं की भाजपचे जर देशात 544 उमेदवार पण उभे नाहीयेत, 544 पेक्षा कमीच आहेत, 300-350 उमेदवार उभे असतील आघाडीमध्ये, आणि त्यांना जर 70 लाखाचा खर्च धरला तर ह्यांना एवढे पैसे कशासाठी लागतायत. मग हे पैसे कुठे येत आहेत का हेच पैसे जे आता रत्नाकर महाजन साहेब म्हटले की विविध ठिकाणी देशात पकडली जाते रोकड, मग हे त्याच्यातून चॅनलाइज होत आहेत का. मग हे जे पैसे इकडून खात्यातून येत आहेत
तेव्हा अशा पद्धतीने रस्त्यावर येत आहेत आणि लोकांपर्यंत किंवा भाजपच्या उमेदवारांपर्यंत त्यांच्या मित्रपक्षांपर्यंत पोहोचतायत का, हा सगळा प्रश्न आहे ना. त्याच्यामुळे जोपर्यंत यांचा आवडता शब्द आहे पारदर्शकता, यांनी पारदर्शकता आणावी ना. आमची तर तयारी आहे. ठीक आहे. शेवट 12-12, 13-13 पट एकाच पक्ष. डॉक्टर कांता नलावडे, मला माहिती आहे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, कारण तुम्हाला सुद्धा पारदर्शकता दाखवायची आहे. आणि पारदर्शकता हा जो शब्द आहे हा परवलीचा शब्द होता भाजपचा, या निवडणुकीत तो दिसत नाहीये. मला त्यावर तुम्हाला छेडायचं आहे, पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. कांताताई नलावडे आहेत आपल्यासोबत, भाजपच्या प्रवक्त्या. ताई, तुम्ही पारदर्शकतेविषयी काहीतरी बोलणार होता. पारदर्शकता नाही, तुम्ही मला तो प्रश्न विचारलाय, पण त्याआधी हे तुपे साहेब जे आता सांगत होते की 70 लाख रुपयाची मर्यादा प्रत्येक उमेदवाराला असते आणि आमच्या पक्षामध्ये म्हणे अशी पद्धत आहे की त्याने तो खर्च करून राहिलेला त्याच्यातला निधी परत पक्षाला द्यायचा. अहो तुपे साहेब, मी 2009ला लोकसभा बारामती लढलेली आहे, त्यामुळे तिथे तुमचा पक्ष चुकीचं खर्च करतो. उमेदवाराला 70 लाखाची जरी मर्यादा असेल समजून सांगतो ताई, अजिबात काहीतरी तुम्ही चुकीचं ऐकलंय. तुमचं लक्ष नसावं मी काय सांगत होतो याच्याकडे, आपलं लक्ष नसावं कदाचित मी काय सांगतो याच्याकडे. आपल्यासाठी मी परत एकदा सांगतो, आमच्या पक्षाची पद्धत अशी आहे. नाही, तुम्ही चुकीचं ऐकलंय म्हणून मी तुम्हाला करेक्ट करतो, कारण आपण संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर, देशाच्या समोर बोलतोय. तुम्ही काहीतरी ट्विस्ट करू नका, बोलू नका. त्याच्यामध्ये आपल्यासाठी परत एकदा सांगतो, आमच्या पक्षाची पद्धत सांगतो. आम्ही 70 लाख रुपयाची जी मर्यादा आहे ती ओलांडत नाही. त्याच्यामध्ये आम्ही ठरवून देतो उमेदवाराला की राष्ट्रीय पक्ष म्हणून जो काही तुमचा बाकीचा स्टार प्रचारकांचा आणि ह्यांचा खर्च आहे तो खर्च तुम्ही त्या ठिकाणी वेगळा ठेवावा आणि तुम्ही ती इलेक्शन एक 40 लाख रुपयाच्या मध्ये बसवावी. कारण तुमच्यासारख्या मोठ्या देणग्या नाही मिळत उद्योगपतींकडून आम्हाला. आम्ही कमी पैशातच इलेक्शन लढवतो ताई. निधी परत देतो बितो असलं काही बोलू नका. तुमची मनाची वाक्य माझ्या तोंडात ठीक आहे. आम्हाला ती नाही आहे, त्याच्यामुळे मी काय बोललो एकदा परत ऐकून घ्या. ठीक आहे. हा ताई, कंटिन्यू. हा, अहो तुपे साहेब, मी हेच ऐकलं होतं. नाही, तुपे साहेब, मी हेच ऐकलं होतं. तुम्ही काय सांगितलं बघा, 70 लाखाची मर्यादा प्रत्येक उमेदवाराला आहे, 70 लाखापर्यंत. आणि आपल्याला बघा ती यंत्रणा असते निवडणुकीमध्ये, रोजच्या रोज निवडणूक आयोगाला आपल्याला हिशोब द्यायचा असतो आणि ती मर्यादा 70 लाखाची प्रत्येक उमेदवाराला आहे. तुम्ही काय सांगितलं, आमच्या पक्षात पद्धत आहे की त्यांनी 40 लाखापर्यंत त्याचा जो काही खर्च हे असावा आणि बाकीचं तुम्ही स्टार प्रचारक. असं नाहीये तुपे साहेब. बघा, म्हणजे मी सुद्धा, म्हणजे आपण सर्व देशासमोर, महाराष्ट्रासमोर, जनतेसमोर आपण बोलतो आहोत. याच्यामध्ये तो विभागून जातो, उमेदवारालाही लागतो. पुढे चुकीच्या दिशेने चर्चा नेताय तुम्ही. चर्चा चुकीच्या दिशेने नेताय. आपण बोलतोय, आपण चुकीच्या दिशेने चर्चा नेताय तुम्ही. तुमच्याकडे कदाचित मुद्दे नसल्यामुळे तुम्ही चुकीच्या दिशेने चर्चा नेताय. ऐकून घ्या, माझा वेळ जातोय, मुद्दे जास्त आपल्याकडे. चला पुढे. हिशोबी आलेला आहे रोलच्या माध्यमातून काय हे. नाही, आशिषजी त्यांना थांबवा. थांबवलं मी. चेतन तुपे, प्लीज ऐकून घ्या. थांबवा आशिषजी, त्यांना थांबवा. अहो तुपे, तुम्ही मी मुद्दे सुद्धाच बोलते. तुपे साहेब, तुम्ही सांगितलं 70 लाखामध्ये आम्ही 40 लाख रुपये उमेदवाराला सांगतो तुझा जो काही खर्च आहे आणि मग बाकीचं स्टार प्रचारकासाठी वगैरे. खरं असं नाहीये तुपे साहेब. मी माझा अनुभव सांगते. मी लोकसभा बारामती 2009ला लढलेले आहे आणि तुमचा म्हणजे ते 70 लाखाचा जो मर्यादा सोडून कसा खर्च होता मी डोळ्याने पाहिले. मी म्हणजे सर्व महाराष्ट्रभर, देशभर प्रचारासाठी फिरते. म्हणजे तुम्ही फक्त म्हणजे सोजवळ, सज्जन, पारदर्शी आणि बाकीचे सगळे अशा पद्धतीने जे तुम्ही बोलताय ना, प्रत्येक उमेदवाराला 70 लाख, परंतु पक्ष खर्च करत असतो, पक्ष निधी असतो, हे आपल्याला पण कल्पना आहे. म्हणजे ज्या गाड्या असतात किंवा स्टार प्रचारकांच्या सभा असतात, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि तुम्ही सगळे सारखेच का पक्ष करतो आणि तो पक्षाच्या निधीमध्ये त्याचा
बरं ठीक आहे, आता प्लीज प्लीज अहो, प्लीज. ऐका, अहो, तुम्ही मी ठीक आहे ठीक आहे. हा कांताताई पुढे. हा नाही नाही असं नाही बघा. निवडणूक पद्धत नाही, निवडणूक जी पद्धत आहे किंवा मी जे पाहते ते मी तुम्हाला सांगते, ही पद्धतच आहे की उमेदवाराने 70 लाखापर्यंत. आता त्याच्यामध्ये काय येतं ऐका, त्यामध्ये काय असतं 70 लाखामध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते की कार्यकर्त्यांचा खर्च असतो, उमेदवाराचा खर्च म्हणजे त्याच्यामध्ये असतो, त्याचबरोबर ज्या दिवशी इलेक्शन असतं त्या दिवशी अरे, तो पोलिंग विषय एजंट नाही असतात आहे. म्हणजे त्यांचा खर्च असतो, आणि त्याचबरोबर काउंटिंग जेव्हा असतं काउंटिंग एजंटांचा हा खर्च विषय असतो. नाहीच आहे. नाही नाही असं कसं आशिष, 70 आशिष, लाखामध्ये आशिष, ठीक आहे उमेदवाराचा ठीक आहे खर्च ठीक आहे ठीक आहे. पण आशिष, त्याच्या मुद्द्याकडे या. पलीकडे स्टार- माझा वेळ नाही, संपलेला आहे, माझा वेळ संपलेला आहे. नाही, तो ऍडव्होकेट सुरेश माने लास्ट कॉमेंट. सभांना पक्षनिधी सुरेश माने, last comment, please. Last comment. सुरेश माने. पक्ष खर्च करत असतो. अहो, एक तिथे आहे काय- आशिष, हा. पक्ष आशिष करत असतो, हे पक्ष- सगळे असं नाही, पक्ष सगळे करत- मोठे अहो, तुम्ही सगळे मला- सगळे मला मोठे स्वतः राजकीय तुपे- पक्ष, तुपेजी मला अनुभव आहे आणि आशिष, त्या अनुभवातून बोलते सगळे मी. मोठे अनुभवातून राजकीय बोलते पक्ष मी. हो, हे हो, हा. उद्योगपती आणि कॉर्पोरेट करून अमर्याद देणग्या घेतात आणि त्या पैशाचा निवडणुकीमध्ये भरपूर वापर करतात. 70 लाखाची मर्यादा कोणीही पाळत नाही. नंबर 1. नंबर 2, निवडणुकीच्या दरम्यान जो पैसा पकडला जातो बरोबर. त्या अगदी बरोबर पैशावरती निवडणूक आयोग काय कारवाई करते हे आजपर्यंत स्पष्ट झालेलं नाही, आणि त्यामुळे निवडणूक आयोगाच्या मर्यादा देखील स्पष्ट झालेल्या आहेत. तिसरी गोष्ट, आपली लोकशाही काही धनदानग्या पक्षाची बटीक राहणार आहे का, गुलाम राहणार आहे का, आणि भारतीय लोकशाही प्रणाली ही भांडवलदाराची कॉर्पोरेट लोकशाहीची ही काही गुलाम राहणार आहे का, हा सगळ्यात मोठा last प्रश्न comment मध्ये आपल्या yes, नागरिकांच्या समोर आहे. लास्ट वन वर्ड. हा एक खूप मोठा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी कट आहे, याच्याकडे मी लक्ष वेधू इच्छितो. आपण वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये पासून जे मुख्य लक्ष आपलं आहे, जनतेचा लुटलेला पैसा भारताबाहेर जातोय, तो अशा प्रकारे बॉन्डच्या स्वरूपात येतोय, म्हणून तुम्हाला त्या फिजूलच्या गुप्तता वगैरे हे सगळं करावं लागतं. हा एक जनतेचा केलेला मोठा लुटमारीचा भाग आहे, तो या लोकांच्या लक्षात आला पाहिजे या दृष्टीने. ठीक आहे, मी सर्व पाहुण्यांचे आभार मानतो, इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.